तर लाडक्या बहिणींसाठी जर बघितले तर आता ई केवायसी साठी नवीन ई केवायसी साठी उशीर का होत आहे, लवकर चालू का होत नाही ई केवायसी? कारण की भरपूर अशी लाडकी बहीण आहेत की ज्यांची ई केवायसी झालेलीच नाही आहे आणि त्यांची ई केवायसी होऊन सुद्धा त्यांना पैसे आलेले नाही आहेत. तर अशा लाडक्या बहिणींसाठी सरकारकडून नवीन ई केवायसी सुरू करण्यात येणार आहे. पण ह्यामध्ये एवढं विलंब का होत आहे? लाडकी बहिणींसाठी जर तुम्ही हप्ते सगळे एकत्र येणार आहेत, हप्ते चालू होणार आहेत, तर नवीन ई केवायसी साठी एवढं विलंब का होत आहे? नवीन ई केवायसी सुरू कधी होणार, कधीपर्यंत होईल आणि ई केवायसी जर सुरू झाली तरी सुद्धा कशी करावी लागणार आहे, ती सविस्तर माहिती तुम्हाला मी आता हे व्हिडिओमध्ये पुढे सविस्तरपणे तुम्हाला मी माहिती देणार आहे. तर व्हिडिओ स्किप करू नका, व्हिडिओ पूर्ण बघा, म्हणजे तुम्हाला सगळी माहिती वेळोवेळ टाइम टू टाइम तुम्हाला खरी बातमी योग्य वेळी तुम्हाला कळेल. आणि अशाच नवीन माहितीसाठी आपल्या चॅनलला, सरकारी योजना या चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा आणि कमेंट करा. तुम्हाला आतापर्यंत सगळे हप्ते आलेत का नाही ही कमेंट करून मला सांगा. आणि तर आता आपण जाणून घेऊया. लाडक्या बहिणींनो, तुम्ही आता बघितलं असेल की आदितीताई तटकरे यांनी स्वतः सांगितलेलं आहे की आम्ही ई केवायसी लवकरात लवकर सुरू करणार आहे. फक्त ह्यामध्ये त्यांनी काय सांगितलेलं आहे की जे पुरुष जे आहेत, पुरुष त्यांनी पण लाडकी बहिणीचे फॉर्म भरले होते, म्हणजे 11,500 पुरुष लाडकी बहिणीचे फॉर्म भरले होते. तर ह्यामध्ये विलंब ई केवायसी नवीन सुरू जे होत आहे त्याचं मुख्य कारण जे आहे, ते मुख्य कारण म्हणजे जे लाडकी बहिणींचं जे 11,500 पुरुषांनी फॉर्म भरलेले होते, तर त्या बाबतीत त्यांनी काय सांगितलेलं आहे, त्यांनी काय निर्णय घेतलेला आहे की पुरुषांची आम्ही सविस्तरपणे पडताळणी करणार आहे, अजून किती आहेत का पुरुष. तर त्यामध्ये जेवढे पुरुष धावत आहेत, तर त्या पुरुषांचे आम्ही फॉर्म सगळे बघून त्यानंतर आम्ही पडताळणी करून ते पडताळणी संपल्यानंतर आम्ही त्या विषयावर निर्णय घेणार आहे. म्हणजे कोणत्या विषयावर? ई केवायसी, नवीन ई केवायसी साठी. म्हणजे जसं की लाडकी बहिणींना नवीन ई केवायसी सुरू करण्यासाठी, म्हणजे त्यांना त्यांचं जे लाभ आहे 1,500 रुपयाचं दरमहाचा, तर ते पैसे त्यांना सुरू व्हावं म्हणून. तर लाडक्या बहिणींनो, यामध्ये तुम्ही आता बघितलं पण असेल की भरपूर जण ई केवायसी म्हणजे चालूच होत नाहीये, लाडकी बहिणींना बंद होणार आहे, भरपूर लाडक्या बहिणींना पैसे आले नाहीत. ही अशी जी आहेत ही अफवा आहेत. लाडकी बहीण योजना बंद होणार नाही, लाडकी बहिणींना सुरू राहणार. फक्त यामध्ये जे पात्र असणार आहे लाडकी बहीण, त्या लाडक्या बहिणींनाच त्या हप्ता भेटत राहणार. पण ह्यामध्ये तुम्ही पात्र राहावा असं ह्यासाठी तुम्हाला काय करावं लागणार आहे, मी तुम्हाला आता ते सविस्तर तुम्हाला मी माहिती सांगतो पुढे. तर व्हिडिओ बघा पूर्ण, म्हणजेच तुम्हाला कळणार आहे. नाहीतर हे जर तुम्ही मधले मधले जर टॉपिक स्किप केला तर व्हिडिओ तुम्हाला कळणार नाही. तर लाडक्या बहिणींनो, आता शासन निर्णयानुसार जर बघितलं तर आदितीताई तटकरे आणि एकनाथ शिंदे आणि देवेंद्र फडणवीस हा तिन्ही उपमुख्यमंत्री आणि मुख्यमंत्र्यांनी सरळ सरळ त्यांनी भाषणामध्ये हे सुद्धा सांगितलेलं आहे की लाडकी बहिणींचे जे फॉर्म असतील, तर आम्ही जेवढे पात्र असतील लाडकी बहीण आणि अपात्र लाडकी बहीण असतील, तर त्या सगळ्या लाडक्या बहिणींची आम्ही जे त्यांची जे डॉक्युमेंट कागदपत्रे जे आहेत ते आम्ही पूर्णपणे व्यवस्थितपणे आम्ही जोपर्यंत आमच्या पद्धतीने जर पडताळणी होणार नाही तोपर्यंत आम्ही जे पुढचं जे लाभ आहे त्या लाडक्या अपात्र लाडक्या बहिणींचा आम्ही बंद करून ठेवणार आहे. त्यांनी सरळ सांगितलेले आहेत. तर ह्यामध्ये बंद करून ठेवणार आहे म्हणजे काय असणार आहे की ज्या लाडक्या बहिणींचे कागदपत्रे, जसं समजा आता तुम्ही मला भरपूर जणांचे कमेंट पण आहेत, त्यामध्ये मी तुम्हाला त्या कमेंट बद्दल तुम्हाला सांगतो. मी भरपूर असे लाडके बहीण आहेत की त्यांनी म्हणत आहेत की आम्ही अंगणवाडी सेविकाकडे फॉर्म दिलेला आहे. तुम्ही पण दिले आहेत का अंगणवाडी सेविकाकडे फॉर्म? मला सांगा. कारण की भरपूर जणांची अशी कमेंट आहेत की आम्ही अंगणवाडी सेविकाकडे पण फॉर्म दिलेला आहे, तरी सुद्धा आम्हाला पैसे आले नाही. तर मग असे जर बघितले तर त्यांचं हे प्रश्न बरोबर आहे, त्यांचं हे म्हणणं बरोबर आहे लाडकी बहिणींचं की अंगणवाडी सेविकाकडे फॉर्म दिलेले आहेत, त्यांना पैसे अजून आले नाही. तर असं का झालेलं आहे? तर हे तुम्हाला सांगतो मी, बरेच असे लाडकी बहीण आहेत की जे अंगणवाडी सेविकाकडे फॉर्म दिलेले त्यांचाच लाभ आलेला नाही जास्त. जर बघितले तर असं का झालेलं आहे? तर ह्याचं मुख्य कारण म्हणजे काय? अंगणवाडी सेविका त्यांनी फॉर्म सरळ भरले नाही का? त्यांनी बरोबर केवायसी करून दिले नाही का? तर हे मुख्य कारण नाहीये. हे काही ठिकाणी असं झालं असेल, बट तुम्हाला सांगतो याचं मुख्य कारण काय असणार आहे की लाडकी बहिणींना जे त्यांनी पहिलं जे ऑनलाईन पोर्टलवरती त्यांनी चालू केले होते की ई केवायसी करण्यासाठी, तर ती जी संधी आहे ती संधी 31 डिसेंबर पर्यंत लास्ट होती. पहिलं अगोदर 18 नोव्हेंबर पर्यंत लास्ट होती. त्यानंतर भरपूर लाडक्या बहिणींची ई केवायसी करताच आलेली आहे त्यांना. त्यामुळे त्यांनी ती मुदत वाढवून त्यांनी 31 डिसेंबर पर्यंत वाढवली. तोपर्यंत तरी पण भरपूर लाडकी बहीण अजून ई केवायसी करायची राहिली होती. त्यामध्ये भरपूर ई केवायसी करताना
चुकले होते लाडके बहीण. त्यामध्ये चुकले म्हणजे काय होतं त्यांचं, की भरपूर लाडक्या बहिणींचं जे हे असणार आहे म्हणजे त्यांचं ते ई-के-वाय-सी करताना त्यांनी मोबाईलवर केले किंवा कोणते दुकानमध्ये केले. तर त्यांचं जे ई-के-वाय-सी करायचं जे पोर्टलमध्ये त्यांनीच चुकले होते. त्यांनी होय, नाही, नाहीच्या होय असं त्यांनी करून ई-के-वाय-सी त्यांची चुकली होती. त्यामुळं त्यांनी संधी वाढवून दिली. त्यानंतरनं मार्च महिन्यापर्यंत दिली, नंतरनं एप्रिल महिन्यापर्यंत दिली. असं वाढवून त्यांनी 30 एप्रिलपर्यंत लास्ट मुदत वाढवून दिली. जानेवारीपासून जानेवारी, फेब्रुवारी, मार्च, एप्रिल 4 महिने मुदत त्यांनी वाढवून दिली दुरुस्तीसाठी. तर ह्यामध्ये म्हणणं एकच होतं लाडक्या बहिणींचं, की तुम्ही एप्रिलपर्यंत मुदतवाढ दुरुस्तीसाठी देत आहेत, तर 1 महिना मग फक्त तुम्ही नवीन ई-के-वाय-सी तरी चालू करावा. बट सरकारचं ह्यामध्ये म्हणणं कसं आहे, की आम्ही जोपर्यंत सगळ्या लाडक्या बहिणींची जे अपात्र ठरलेले आहेत, त्या सगळ्या लाडक्या बहिणींची आम्ही कागदपत्रे पडताळणी सरळ करणार नाही, तोपर्यंत त्या लाडक्या बहिणींना आम्ही लाभ देणार नाही. तर ह्यामध्ये त्यांनी सरळ सरळ असं सांगितलेलं आहे. तर हे लाडकी बहिणींसाठी जर बघितले तर सरकारचं हे निर्णय असा आहे, की लाडक्या बहिणींनो तुम्ही थोडं तुम्ही थांबा आणि बघा तुम्ही म्हणजे जसं की जेवढे लाडकी बहीण आहेत, तर त्यामध्ये भरपूर असे जे पुरुष पण आहेत त्यांचे फॉर्म भरले गेलेले आहेत आणि ह्यामध्ये जर बघितले तर भरपूर फ्रॉड पण झालेले आहेत. कारण की काही ठिकाणी जर बघितले तर एका माणसानं 30 वेळा फॉर्म भरलेला आहे त्याचा बायकोचा. 30 वेळा एकाच लेडीजचा. एका लाडकी बहिणीचा 30 वेळा फॉर्म भरलेला आणि 30 वेळा त्याला हप्ता म्हणजे एका महिन्यात 30 वेळा हप्ता यायचा. एका महिन्यात 1500 करून. तर असे पण जे फ्रॉड झालेले आहेत, तर ते फ्रॉडसाठी आणि हे जे आहे, की जे लाडकी बहिणींचे जे पुरुषांनी पण फॉर्म भरलेले आहेत, तर ह्यासाठी त्यांनी पहिलं पूर्ण पडताळणी करणार. मग त्यानंतरनं जे त्यांचं जे डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन सगळं झालं, सगळं डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन वगैरे सगळं झालं, तरच मग नंतरनं लाडक्या बहिणींना लाभ सुरू करणार असं आदित्यताई तटकरे यांनी स्वतः त्यांनी ते व्हिडिओमध्ये सांगितलेलं आहे. त्यांनी भाषणामध्ये सांगितलेलं आहे. जे मीडियामध्ये त्यांनी त्यांचा इंटरव्ह्यू घेत होते, त्यावेळी त्यांनी सांगितलेले आहेत. तर असे भरपूर असे प्रॉब्लेम्स आहेत लाडकी बहीण योजनामध्ये, की जसे की भरपूर असं पुरुषांनी बोला किंवा फ्रॉड केलेले आहेत. तर असे सगळे जे पडताळणी आहे, ते पडताळणीसाठी काही किती वेळ जाऊ शकतो, काही सांगू शकत नाही. कारण की त्यांनी फक्त आदित्यताई तटकरे यांनी काय सांगत आहेत, की आम्ही फक्त त्याची पडताळणी करणार आणि मग नंतर नवीन सुरू करणार. बट ह्याला किती टाइम लागणार? 1 महिना लागेल, 2 महिना लागेल, काही सुद्धा त्यांनी सांगत नाहीये. फक्त त्यांनी सांगत आहेत, की आम्ही नवीन के-वाय-सी त्यांना मुदत देणार. बट कधी देणार? त्यांचं डॉक्युमेंट काय असणार? काय लागणार? काही सुद्धा सांगत नाही. फक्त एवढंच काय ऑनलाईन जर ई-के-वाय-सी आणि परत सुरू केली, तर यामध्ये खूप सारे प्रॉब्लेम येतात. कारण की ओ-टी-पी येत नाही, सर्व्हर प्रॉब्लेम येतो, सर्व्हर डाऊन असतो. तर हे जे आहे, हे माझी फक्त विनंती आहे सरकारला, की जर ऑनलाईन सुद्धा ई-के-वाय-सी सुरू झाली, तर सर्व्हर सरळ राहावा. कारण की लाडक्या बहिणींना खूप प्रॉब्लेम होतो आणि लाडक्या बहिणी तुम्ही सुद्धा कोणत्याही म्हणजे मोबाईलवर किंवा फोन करून देतो के-वाय-सी म्हटलं तर करत जाऊ नका. जर पुढे आली तर पण के-वाय-सी. तर ह्या बाबतीत जर बघितले तर तुम्ही लाडक्या बहिणींनो मी घाबरू नका. अजून काय निर्णय येणार आहे मी तुम्हाला लवकरात लवकर आपल्या चॅनलमध्ये तुम्हाला सांगणार आहे, अपडेट देणार आहे. आणि कारण की जशी नवीन ई-के-वाय-सी सुरू व्हायचं अपडेट येईल, शासनाकडनं निर्णय येईल, त्यांची पडताळणी हे झाल्या तर जून महिन्यामध्ये आपल्याला अपडेट कळेल. तर मी तुम्हाला लवकरात लवकर तुम्हाला मी अपडेट देण्याचा प्रयत्न करणार. तर अशाच नवीन माहितीसाठी, नवीन अपडेटसाठी आपल्या सरकारी योजना चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा, कमेंट करायला विसरू नका. तुमचं एक कमेंट माझा आत्मविश्वास वाढवतो. तर असेच नवीन आपल्या माहितीसाठी चॅनलला सबस्क्राईब करा.